नमस्कार. आज आपण एका खूप मोठ्या बदलाविषयी बोलणार आहोत. हा बदल आपल्या देशात विशेषतः करिअरकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात 2026 मध्ये घडतोय. हा बदल आहे नोकरी शोधण्यापासून ते नोकरी निर्माण करण्यापर्यंतचा. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. जरा या आकड्याकडे बघा. 2 लाखाहून अधिक ही आहे आपल्या देशातील नोंदणीकृत स्टार्टअप्सची संख्या. काही वर्षांपूर्वी हा आकडा कल्पनेच्या पलीकडचा होता. खरं तर ही फक्त एक संख्या नाहीये, हे एका नव्या युगाचं, नव्या विचारांचं प्रतीक आहे. आणि याचं फलित काय? तर तब्बल 21 लाखांपेक्षा जास्त थेट नोकऱ्या. म्हणजे विचार करा, या बदलाचा प्रभाव किती मोठा आणि किती खोलवर पोचलाय. ही एक प्रचंड मोठी आर्थिक आणि सामाजिक क्रांती आहे. आणि हो, ही जे स्टार्टअपची लाट आली आहे ना, ती फक्त एक फॅशन किंवा ट्रेंड नाहीये. हा आपल्या देशाच्या विकसित भारत या मोठ्या स्वप्नाचा एक महत्त्वाचा, अगदी अविभाज्य भाग आहे. या संपूर्ण विश्लेषणाचं केंद्रस्थान हेच आहे. बरं, मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? तर भारताची स्टार्टअप क्रांती नक्की काय आहे, त्यानंतर नोकरी शोधणारा आणि निर्माण करणारा ह्या 2 मानसिकतांमधला फरक, फाउंडर्ससाठी काय मदत उपलब्ध आहे, एखादी कल्पना प्रत्यक्षात कशी आणायची, आणि शेवटी ह्या सगळ्यातून आपलं भविष्य कसं घडवायचं. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, भारताची स्टार्टअप क्रांती. बघा, एक काळ होता जेव्हा फक्त कागदावरची पदवी म्हणजे अकॅडमिक क्रेडेन्शियल्स पुरेशी होती. पण आता तसं नाहीये. काळ बदललाय. आता सक्सेस क्रेडेन्शियल्स म्हणजे तुमची कौशल्य, तुमची काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, याला जास्त महत्त्व आलं आहे. मग आता प्रश्न उभा राहतो की नक्की कोणता मार्ग निवडायचा. करिअरकडे बघण्याचे हे 2 जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, त्यापैकी कोणता आपलासा करायचा, याच प्रश्नामध्ये या संपूर्ण बदलाचं मूळ दडलेलं आहे. आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेऊन जातं आपल्या पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे या 2 मानसिकतांमधला नेमका फरक तरी काय आहे. एक नोकरी शोधणारी आणि दुसरी नोकरी निर्माण करणारी. आता इथे बघा, या दोन्ही मानसिकता समोरासमोर ठेवल्या आहेत. फरक अगदी स्पष्ट दिसतोय. सुरुवात करूया समस्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून. जिथे एकाला फक्त अडचण दिसते, तिथे दुसऱ्याला संधी दिसते. आता रिस्क म्हणजे धोका. नोकरी शोधणारा नेहमी सुरक्षित मार्ग निवडतो, पण जो निर्माता आहे तो विचारपूर्वक, मोजून मापून धोका पत्करतो. कौशल्यांबद्दल बोलायचं झालं तर एक जण एकाच गोष्टीत पारंगत होण्यावर भर देतो, तर दुसरा तो अनेक वेगवेगळ्या स्किल्सना एकत्र आणून काहीतरी नवीन तयार करतो. आणि सगळ्यात शेवटी प्रभाव. एकाचा प्रभाव स्वतःपुरता मर्यादित असतो, तर निर्मात्याचा प्रभाव संपूर्ण समाजावर पडतो. थोडक्यात काय, तर तुमचा दृष्टिकोनच ठरवतो की तुमचा प्रभाव किती मोठा असेल. ठीक आहे, ही मानसिकता तर कळली, पण मनात प्रश्न येतोच की सुरुवात करायची तरी कशी. तर याचं उत्तर आहे हो, कारण मदतीसाठी एक संपूर्ण इकोसिस्टम, एक सपोर्ट सिस्टम तयार आहे. आणि ह्या ज्या संस्था आहेत ना, त्या फक्त सरकारी कचेऱ्या नाहीत, तर या प्रवासातले तुमचे खरे भागीदार आहेत. ही काही नावं आहेत जी लक्षात ठेवली पाहिजेत. स्टार्टअप इंडिया हब, अटल इनोव्हेशन मिशन, मेरा युवा भारत आणि मेटी स्टार्टअप हब. असं समजा की हे तुमच्या प्रवासाचे गेटवे आहेत. इथे सगळी माहिती, सगळी साधनं आणि योग्य मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळू शकतं. आणि याची सुरुवात कुठे होते माहितीये? अगदी शाळेपासून. अटल टिंकरिंग लॅब्स हे याचं उत्तम उदाहरण आहे. शाळांमध्येच असे इनोव्हेशन हब्स तयार केले जातात, जिथे लहान वयातच मुलांच्या मनात कुतूहल आणि नवनिर्मितीची आवड निर्माण केली जाते. AIMने देशभरात 10,000पेक्षा जास्त अशा लॅब्स सुरू केल्या आहेत. म्हणजे पाया अगदी सुरुवातीपासूनच पक्का केला जातोय. आता बघा, कुठल्याही मोठ्या प्रवासात एका मार्गदर्शकाची, एका गुरूची गरज असतेच. MARG कार्यक्रम बरोबर हेच काम करतो. स्टार्टअप इंडिया हबच्या माध्यमातून हे पोर्टल नवख्या फाउंडर्सना अनुभवी मेंटोर्सशी जोडून देतं, कारण योग्य वेळी मिळालेलं योग्य मार्गदर्शन यशाचा मार्ग खूप सोपा करतं. बरं, आता इकोसिस्टम समजली, मार्गदर्शन हे मिळालं, पण पुढचा टप्पा काय? डोक्यातली एखादी कल्पना प्रत्यक्षात जमिनीवर कशी आणायची? त्यासाठी नेमके कोणते कार्यक्रम आणि धोरण आहेत जे कल्पनेला एका यशस्वी व्यवसायात बदलू शकतात, ते आता पाहूया. हा मार्ग आता पूर्वीसारखा अवघड राहिलेला नाही. बघा किती स्पष्ट टप्पे आहेत. आयडियामध्ये दम आहे हे सिद्ध करण्यासाठी, म्हणजे प्रूफ ऑफ कॉन्सेप्टसाठी स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेतून 20 लाखांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं. पुढे व्यावसायीकरण करण्यासाठी 50 लाखांपर्यंतची गुंतवणूक उपलब्ध आहे. योग्य लोकांशी जोडले जाण्यासाठी भास्कर रजिस्ट्रीसारखे प्लॅटफॉर्म आहेत. आणि जर सामाजिक किंवा पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर काम करायचं असेल तर त्यासाठी यूथ कोलॅब आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर मदत तयार आहे. आणि ह्या सगळ्याला फक्त कार्यक्रमांचीच नाही, तर सरकारच्या उच्चस्तरीय धोरणांचीही साथ आहे.
नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये एम्प्लॉयमेंट टू एंटरप्राइज म्हणजे E2E कॅटलिस्टची घोषणा झाली. याचा सरळ अर्थ आहे की नोकरी करण्याकडून उद्योजक होण्याकडे या बदलाला सरकारही पूर्ण पाठिंबा देत आहे. चला आता आपण समारोपाकडे वळूया. आत्तापर्यंत आपण जो वैयक्तिक प्रवासाबद्दल बोललो त्याला आता एका मोठ्या चित्रात बघूया. एका व्यक्तीची एक कल्पना देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि संस्कृतीवर कसा परिणाम करू शकते ते समजून घेऊया. आणि भविष्य कसं घडवलं जातंय त्याची ही काही उदाहरणं. पहिलं म्हणजे ऑरेंज इकॉनॉमी, म्हणजे जे आज फक्त डिजिटल कंटेंट बघतात ते उद्या ॲनिमेशन, VFX आणि गेमिंगचे निर्माते बनतील. दुसरं कॅम्पस ॲज अन इन्क्युबेटर, म्हणजे शिक्षण आणि इंडस्ट्री एकत्र आणणाऱ्या युनिव्हर्सिटी टाउनशिप्स. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज AIच्या युगात जिथे अनेक नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे तिथे तुम्ही स्वतः निर्माण केलेलं करिअर हेच सर्वात सुरक्षित करिअर ठरणार आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. प्रश्न फक्त स्वतःच्या फायद्याचा नाही तर मोठ्या ध्येयाचा आहे. तो प्रश्न आहे, आज मी अशी कोणती समस्या सोडवू शकेन जी उद्या माझ्या समाजासाठी, माझ्या देशासाठी संपत्ती निर्माण करेल? विचार करा, कारण उत्तर आपल्या प्रत्येकामध्ये दडलेलं आहे.